म्युरियल स्पार्क असं म्हणते, ही एक ब्रिटिश लेखिका आहे. रात्री पुस्तकांची शेल्फं असतात विसावलेली, झोपलेली. रात्री पुस्तकांची शेल्फं असतात विसावलेली, झोपलेली. तेव्हा येतात लेखकांची भूतं त्या शेल्फजवळ. आपणच लिहिलेल्या पुस्तकांचा शोध घेत आणि बदलतात आपलेच शब्द, आपल्याच ओळी. कधी परिच्छेद तर कधी पानच बदलतात. रात्रभर आपल्याच पुस्तकांवर काम करत राहतात. मी शपथेवर सांगते, हो, नक्की असंच होत असेल, अगदी असंच होत असेल. नाहीतर कित्येक दिवसांनी, वर्षांनी तेच पुस्तक वाचताना नवीनच काहीतरी वाचतोय असं का वाटतं? या कथेचा शेवट वेगळाच होता बहुतेक. या ओळी, हे शब्द यात कुठे होते? हा प्रसंग तर मुळे या पुस्तकात नव्हताच. हे आपल्याच लेखकाचं पुस्तक का? तसं नसतं तर. हे आपल्याच लेखकाचं पुस्तक का असा संभ्रम वाचकाला कसा पडेल? अशी काहीतरी अवस्था त्या वाचकाची तिथे गेल्यानंतर होते ती पुस्तकं बघून सगळी. असं इतकं मला वाटलं की खरोखरी हा जो पुस्तक प्रेमी आहे. पण त्याच वेळी लगेच मनात आलं की आज एकूण सगळी वाचन संस्कृतीच्या नावाने होणारी ओरड असेल, पुस्तकांच्या व्यवहारांच्या बद्दल होणारा सगळा जो काही आपला म्हणजे माझ्या सकट सगळ्यांचाच आक्रोश असेल, तो सगळा आक्रोश अशा वेळेला कुठे जातो? मग पुस्तकांना काही भवितव्यच नाही का? मला आठवतंय, एक वाचलेलं आहे, नितीन रिंढ्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलं आहे त्यांच्या, की उंबर्तो इको आणि एक फ्रेंच पटकथाकार क्लॅरिये ह्यांचा संवाद आहे. ते म्हणतात की मग असं झालं तर पुस्तकं जातीलच की काय? पण नाही, पुस्तकं राहतीलच. जोपर्यंत माणूस भाषेचा वापर करतोय, आपली भावना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरतोय, तोपर्यंत पुस्तकं राहतील. पण पुस्तकांचा फॉर्म बदलेल ना. आता ई पुस्तकं आली, मग किंडलवर आली, आधी किंडलवर आली, मग ईवर आली, आणि आता आणखीन काय काय AI कुठलीही कविता, कुठलंही कथन, कुठलंही काहीही आपल्यासमोर क्षणामध्ये आणून द्यायचं आपल्याला वचनच दिल्यासारखं दिलं आहे. आज आम्हाला पुस्तकं वाचावीशी वाटत नाहीत, कारण गुगलच्या एका क्लिकवर आम्हाला हवी ती माहिती मिळते. आणि मग काय करायची आहेत पुस्तकं असं हल्लीची पिढी आम्हाला विचारते. आमच्यासारख्या लोकांना असं वाटतं, पण हे सगळं गुगलवर घालण्यासाठी तुम्हाला कोणी उपलब्ध करून दिलं आहे? आम्हीच कोणीतरी लिहिलं आहे ना. आमच्या पिढीने म्हणजे ते आधी कोणीतरी निर्माण केलं आहे आणि मगच ते गुगलवर गेलं आहे. गुगलनी काय आपलं आपण तयार केलं नाही आहे. मग AIने तयार केलेलं देखील असंच होईल का? आपण पहिल्यांदा ऑडिओ कॅसेट वापरत होतो, त्याची CD झाली, मग पुढे पेनड्राईव्हवर आलं, आणखीन काय काय पुढे होतच राहतं तंत्रज्ञानाने. मग ही अशा स्वरूपातली, प्रत्यक्ष स्वरूपातली पुस्तकं राहणारच नाहीत का? पुस्तकं आपल्याला जी सोबत करतात, आपल्याला जो सगळा आनंद देतात, पुस्तकं आपल्या मनातल्या अभिव्यक्तीला जी वाट करून देतात. ऑफ्रा विन्फ्रे म्हणते की पुस्तकं वाचणं म्हणजे माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य मला मिळवल्यासारखं मला वाटतं. मग हे सगळं आमचं नष्ट होणार की काय पुढच्या काळात, अशी चिंता मनात येते. पण त्याच वेळेला तो उंबर्तो इकोसारखा एखादा माणूस, असं लेखक, कादंबरीकार असं म्हणतो की नाही, पुस्तकं ही कधीच नष्ट होणार नाहीत, कारण तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातलं कुठलंही काहीही लिहिलेलं नष्ट करू शकता. उद्या समजा, त्यांनी असंच म्हटलं, उद्या समजा जगातली सगळी वीज गेली, सगळे कॉम्प्युटर सगळं बंद पडलं, मग आम्ही काय वाचणार? तो म्हणाला, तरी माझ्या जवळची पुस्तकाची जी हार्ड कॉपी म्हणतो, जे प्रत्यक्ष पुस्तक आहे, ते मी सूर्यप्रकाशात वाचीन, नाही तर मेणबत्तीच्या प्रकाशात वाचीन. आमची ही पुस्तकांची संस्कृती किंवा पुस्तकांवरचं प्रेम आणि पुस्तकं ही कायमच राहतील, कारण माणसाने लिपीचा, शब्दांचा शोध लावल्यापासून ती माणसाला आजन्म आत्तापर्यंत सोबत करत आलेत, त्याला ज्ञान देत आलेत आणि त्याची सहचर आणि सखा बनत आलेत.